आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. जाळीत अडकले पाय, 2 निष्पाप जीवांचा अंत. कुणीकोणूरच्या कांबळे कुटुंबावर नियतीचा घाला. जत तालुक्यातील सनमडी तलावात मासेमारी करताना जाळीत पाय अडकल्याने 2 अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुणीकोणूर गावावर शोककळा पसरली असून कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत हर्षद संजय कांबळे वय 15 आणि जगदीश वसंत मोरे राहणार कुणीकोणूर या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही मच्छीमार कुटुंबातील असून त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुणीकोणूर येथील मच्छीमार संजय शिवाजी कांबळे यांनी सनमडी तलावाचा मच्छीमार ठेका घेतला होता. दरम्यान सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान जाळीतील मासे काढल्यानंतर पुन्हा मासेमारीसाठी दोन्ही मुले तलावात उतरली. पोहत असताना मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी त्यांच्या पायात अडकली. घाबरून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना जाळी अधिकच गुंतत गेल्याने दोघांनाही बाहेर येता आले नाही आणि त्यांचा तलावातच बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत शोध मोहीम राबवली. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हर्षद हा पत्रकार म्हणून परिचित असलेल्या संजय कांबळे यांचा मुलगा असून जगदीश हा त्यांचा नातेवाईक असल्याचे समजते. कांबळे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून मच्छीमारी व्यवसायाशी जोडलेले आहे. मात्र नियतीने घातलेला हा घाव अत्यंत वेदनादायी ठरला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुणीकोणूर गावात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. दरम्यान अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तलाव परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.